ठीकच आहे तुम्हाला एक सांगायचं झालं तर. फक्त आता मग तिथं तुमच्या मेन मुद्द्यावरती येतो, की तुम्ही विचारलेला जो प्रश्न होता, की मग इथं भक्ती करायची काय गरज आहे? तर तुम्ही आत्ता मगाशी तुम्ही विचारलं होतं, की हे अचानक सगळं असं का सुरू झालं आहे? लोकं भक्ती-बिक्ती करायला लागलेत. आणि तुमचा दुसरा प्रश्न पण, की भक्ती का करायची? तर तुम्ही असं ऑब्झर्व्ह कराल, की जी अडचणीत आलेली लोकं आहेत ना, ती लोकं आज भक्ती करायला लागलेली आहेत. म्हणजे अडचणीत आला, तुम्हाला जाणीव झाली, की हे सगळं काय आपल्या हातातलं नाही आहे आणि इथं कोणतरी एक्स फॅक्टर काम करतोय आणि त्याला मी विनंती केलं तर काहीतरी होऊ शकतंय. म्हणजे मी सगळ्यांच्या पाया पडून बसलोय, पण काय उपयोग होत नाही आहे. माझ्या लाईफची गाडी काही सुरळीत चालत नाही आहे. मला आता अशा कुणाच्या तरी पायाला लागलं पाहिजे, की जो दिसत तर नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा इफेक्ट होतोय आणि त्याचा अनुभव दुसऱ्याला आला आहे, त्यानं सांगितला. दुसऱ्याला आला म्हणून मी लगेच भक्तीला लागत नाही. पण त्यानं सांगितलेली एखादी गोष्ट खूप काकुळतीला आल्यानंतर मी केली आणि त्याचं मला फळ भेटलं, की मग मला त्याच्यामध्ये फेथ क्रिएट होतो, विश्वास निर्माण होतो त्या गोष्टीमध्ये. आणि मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस चांगले चांगले व्हायला लागले, की तो फेथ अजून काय होतो, तो विश्वास काय होतो, की स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतो. आणि म्हणून माणसं आत्ता भक्ती करायला लागलेली आहेत. आणि भक्तीही त्याच्यासाठीच करायला लागलेली आहेत लोकं, की बाबा माझं असं असं चाललं आहे, खूप भारी चाललं आहे, त्यांना तुम्ही किती पण सांगा भक्ती करायला. आणि ते जर समजा रॅशनल थिंकिंगवाले असतील किंवा काय त्याला म्हणतो आपण एथिइस्ट असतील, नास्तिक असतील ते, तर त्यांना तुम्ही किती डोकं आपटून सांगा, नाही होणार. मग आता तुम्ही म्हणाल मग त्यांचं चांगलं कसं काय चालू आहे? त्यांचे पूर्वजन्मीचे कर्म